ब्रॉट टू यू बाय विगार्ड। मराठवाड्यात भीषण पाणटंचाई संकट निर्माण झालं आहे। नांदेड जिल्ह्यातही तीच परिस्थिती आहे। मी आता हातगाव तालुक्यातील डोंगराळ भागात आहे आणि हे कोंडूर नावाचं गाव आहे। आपण त्या ठिकाणी बघितलं महिला पुरुषांनी या विहिरीतून पाणी काढण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आणि यापेक्षा धक्कादायक चित्र म्हणजे या विहिरीतील पाणी जे आहे ते गढूळ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। अक्षरशः या पाण्यावर हिरवा रंग आलाय, मात्र पिण्यासाठी असेच पाणी जे आहे ते या गावकऱ्यांना वापरावं लागतं। अगदी लहान मुलं असतील, पुरुष असतील, महिला असतील, दुपारच्या तळपत्या उन्हात या विहिरीकाठी जे आहे ते त्यांनी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर प्रशासनाच्या वतीनं 21 गावात टँकरने पाणी पुरवठा केला जातो, मात्र असं असलं तरी भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। सर्व गावातील पाणी प्रश्न मिटला नाही, त्याचबरोबर 275 गावात जे आहे ते बोर आणि विहिरीचं अधिग्रहण करण्यात आलं आहे। मात्र अजूनही नांदेड जिल्ह्यातील काही ग्रामीण भागातील गावांना पाण्यासाठी जे आहे ते पायपीट करायचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत बघितलं तर या महिलांनी सकाळपासून या ठिकाणी पाण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। मावशी, काय नाव आहे आणि पाण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला? नाव काय तुमचं? किसन हुर्दुके। आम्हाला पाण्यासाठी लय त्रास आहे सर, काय करावं? कुठेही गेलं तरी पाणी भेटत नाही। असं गढूळ पाणी, घाण पाणी पिवावं लागते। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। माणसं आजारी पडतात घाण पाण्यानं। उन्हाळा दिवस आहे, कुठं पाणी भरतील? एवढ्या लांबून कुठून आणायचं पाणी? जराशी तरी सोय करायची ना आमची पाण्याची, टँकर तरी बोलवायचं ना। असं घाण पाणी पिल्यावर तुम्ही सांगा हे लेकरं बाळ कसे होतील आमचे? आजारी पडतील की नाही? यानं दवाखाना कोण करायचा? पैसा कुठून आणायचा? सगळी पाण्याची वर्षण आमची हेच दशा आहे, हेच दशा आहे। कवा तरी या गावात पाणी म्हणून नाहीच। निश्चितच ह्या महिला होत्या विहिरीहून पाणी भरतात आणि यांनी सांगितलं की आम्हाला हे घाण पाणी प्यावं लागतं, लेकरं आजारी पडतात, त्यामुळे जे आमच्या पाण्याची व्यवस्था करावी। ज्ञानेश्वर लोंढे, युनियन मराठी, हातगाव, नांदेड। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।